गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधक आपल्या सामने आले, पण प्रश्न मात्र तोच राहतो की मराठ्यांना आरक्षण कधी भेटणार. त्या संदर्भामध्ये आज जे काय गदारोळ चालू आहे, आज तिसऱ्या वेळेला हाऊस बंद झालेला आहे आणि अजून किती वेळा होईल सांगू शकत नाही आहे. परंतु आमचा प्रश्न आहे विरोधकांना की एकदा काय ते स्पष्ट करा की मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधून द्यावं का, हा आमचा पहिला त्यांना सवाल आहे. दुसरा सवाल असा आहे, जे वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते म्हणून ज्या वेळेला ओबीसीचे नेते हाके यांच्या इथे जेव्हा उपोषणाला भेट द्यायला गेले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. ते अश्रू नक्की कसले होते, मगरमच्छ होते का आपले माणसाचे तर तसे होते, हा एक आमचा त्यांना मुद्दा आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आम्हाला आता संशय लागलेला आहे विरोधकांवरती, हे चढवाचढवी करतायत असं आम्हाला वाटायला. त्याचं कारण की ज्या वेळेला मागच्या वेळेला मराठ्यांचे 57 मूक मोर्चे निघाले, त्या मूक मोर्चाच्या वेळेला उद्धव साहेबांनी स्वतः म्हटले की हा मूक मोर्चा आहे का मुका मोर्चा आहे, आणि त्यांनी कार्टून छापलं होतं, सामनाला कार्टून आलं होतं. त्यावेळेला मुका घ्या त्या टाईपचं हा मूक मोर्चा अशा पद्धतीने टिंगलटावळी केली होती. आणि तेच आता जरांगेंना सपोर्ट करतायत का असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कल्पना असणं गरजेचं आहे की शरद पवारांसारखे दिग्गज नेते या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हातामध्ये काही गोष्टी होत्या, परंतु ते करू शकले नाहीत. आणि आता जे काय पाठीमागून चढवाचढवी करतायत हे सगळ्या दुनियेला महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून करता कालची जी काय सर्वपक्षीय मिटिंग आयोजित करण्यात आलेली होती सह्याद्रीला, त्या सह्याद्रीच्या मिटिंगला हे लोक का आले नाहीत. पहिलं त्यांनीच सांगितलं की आपण सर्वपक्षीय मिटिंग घेऊन आपण त्याचा विचारविनिमय करूया, परंतु ज्या अर्थी ते लोक आले नाहीत आता असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे की याच्या पाठीमागे ह्या अदृश्य शक्ती उभ्या आहेत आणि या दोन समाजामध्ये कशी भांडणं लागली जातील आणि त्याच्यावरती आम्ही कशी पोळी भाजू, हा त्यांचा मनसुबा आहे. पण तो मनसुबा आम्ही पुरा करू देऊ शकत नाही आहे. म्हणूनच आज सभागृहामध्ये जे काय रणकंदन चालू आहे की जेणेकरून विरोधकांनी त्याचं उत्तर द्यावं की नेमके तुम्ही काल का त्या मिटिंगला येऊ शकले नाहीत. आज प्रकाश आंबेडकरांसारखे इतर काय मान्यवर लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते आणि ह्यांना इथून तिथं यायला सह्याद्रीला काय लांब होतं का. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे दोन समाजामध्ये कशा झुंज लागतील आणि त्याची पोळी भाजून घेऊ, हा एकच उपाय त्यांच्याकडे आता राहिलेला आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. म्हणून विरोधकांनी स्पष्ट करावं की हे आरक्षण ओबीसीतून द्यावं मराठ्यांना का कसं करावं त्याचा खुलासा तर करा, मग पुढचं काय करायचं काय नाही ते सरकार म्हणून आमचं जे काय ध्येय धोरण आहे ते आम्ही ठरवू. बरेचसे हा प्रश्न आहे की विजय वडेट्टीवार काल असं म्हणाले की विरोधकांशी चर्चाच केलेली नाहीये, म्हणून आम्ही सर्वपक्षीय बैठकीवरती बहिष्कार घालतो, याच्यावरून रणकंदन झालेलं पाहायला मिळतंय. अत्यंत चुकीचं आहे. त्याच्या आदल्या दिवशी ती मिटिंग ठरली होती परवाच्याला, परंतु पाऊस मोठा असला होता, सगळे येऊ शकत नव्हते, म्हणून ती मिटिंग काल ठरवली. मग काल पण त्यांना तो निरोप आम्ही वाट बघत होतो, जातानाही सांगितलं, सगळं सांगितलं, पण आता पळवाटा काहीतरी शोधाव्यात म्हणून कदाचित वडेट्टीवारांनी आता तुम्हाला तसं सांगितलं असत, पण असं नाही आहे. ज्यावेळेला सगळ्या टीव्ही चॅनलला दाखवत होते की सर्वपक्षीय मिटिंग सगळ्यांना शरद पवार उद्धव साहेब सगळ्यांना बोलवले होते, असं नव्हतं का विविध लोकांना बोलून बाकीच्यांना नाही बोलवले, परंतु त्या सगळ्यांनी एककंडी केली की या मिटिंगला जायचं नाही असं त्यांनी ठरवलं. म्हणून करता आज आम्ही त्यांना जाऊ. पण विरोधक म्हणतात की नाही, त्यांना आम्ही सांगितलं होतं की सभागृहात किंवा विधानभवनात चर्चा घ्या, तिकडे बंद दारात चर्चा का, जे काय होतं जनतेसमोर होतं तरी देखील सत्ताधाऱ्यांनी बंद दारावर चर्चा घेतली. काही लोकांना आतमध्ये येता येतं नाही येता येत, हाऊस चालू आहे आणि म्हणून करता संध्याकाळी 8 वाजता हाऊस संपल्यानंतर आपण सांगितलं होतं. आपण काय दुपारची नाही मिटिंग घेतली होती मग बाबा इथं हाऊस सोडून जावं लागतंय. त्याच्यामुळे ते आता कुठलीही जरी पळवाट काढायचा प्रयत्न केला तरी त्यांना आम्ही खिंडीत गाठणार, त्यांना आता आम्ही सोडणार. जय हिंद जय महाराष्ट्र.